हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायक गुरुनामे साखरे नाम विश्रुतम् तेषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धैर्मुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुतायितबुद्ध्यश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। ऐसी निरुपाधिकी जगाची जी जनकी ये वंदिली म्या मुळीकी देवो देवी पूर्वीच्या 5 श्लोकापैकी तिसऱ्या व चौथ्या श्लोकात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याचे वर्णन केले आहे ती देवो देवी म्हणजे प्रकृती व पुरुष उपाधिरहित आहेत व तीच अनेक नामरूपात्मक जगाला निर्माण करणारी अशी सर्व जगताची मूळ कारणे आहेत। अशा ह्या प्रकृती पुरुषाचे मी वंदन केले। इथे कोणाला काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज त्या अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या जगाचा कर्ता जो परमात्मा आहे ह्या जगाचं मूळ कारण असलेला परमात्मा त्या परमात्म्याला काय केला नमस्कार केला म्हणजे वंदन केलं। कारण कोणताही ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर किंवा कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर आपण देवाला नमस्कार करूनच त्या कार्याला सुरुवात करतो। एखादा आपल्याला लग्न कार्य काही करायचं असेल किंवा एखाद्या घरात घर बांधलं आणि आपल्याला घरात राहायला जायचं असलं तरी आपण देवाची पूजा पाती करूनच त्या घरात प्रवेश करतोय। कारण आपल्याला ज्या घरात राहायचं त्या घरात आपल्याला सुखानं राहता आलं पाहिजे, यश आलं पाहिजे म्हणून आपण कोणाची पूजा करतो देवाची पूजा करतो। तेव्हा एखादं लग्न कार्य करायचं असलं तर अगोदर आपण गणपतीला नमन करून गणपतीची पूजा करून आपण त्या कार्याला काय करतो सुरुवात करतो। म्हणजे ते कार्य आपण त्या ईश्वराच्या कृपेनं निर्विघ्नपणानं कडीला जाईल याची अपेक्षा करून आपण ईश्वराला काय करतो नमन करतो। तसं इथं ज्ञानेश्वर महाराजांना जो काही हा ग्रंथ सांगायचा आहे तो ग्रंथ निर्विघ्नपणाने काय व्हावं पूर्णतेला पोहोचावं म्हणून असा जो एक संप्रदाय आहे श्रेष्ठांचा त्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी काय केला तर ईश्वराला काय केला नमस्कार केला। म्हणजे ही आणि नमस्कार करणं म्हणजे ही एक प्रकारची काय आहे उपासना आहे। जसं आणि इथं जो अमृत अनुभव आहे या अमृत अनुभवामध्ये जो ज्ञानेश्वर महाराजांनी देवाला नमस्कार केलाय तो ज्ञानी पुरुषानं केलेला नमस्कार आहे। कारण देवाची भक्ती करणारे देवाची उपासना करणारे अनेक लोक आहेत। त्याच्यामध्ये ज्ञानी सुद्धा
देवाची काय करतात भक्ती. कारण ज्ञानेश्वर महाराज तर उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे उपजताच कसे होते, ज्ञानी होते. उपजताच जरी ज्ञानी होते तरी ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा अमृत अनुभव सांगायचा किंवा जे जे ग्रंथ सांगायचे त्यावेळेस देवाला काय केला, नमस्कार केला. आणि माणूस ज्या ज्या वेळेस देवाला नमस्कार करीत असतो त्यावेळेस तो देवाचा भक्त समजूनच करीत असतो ना. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जरी ज्ञानी होते तरी ते ईश्वराचे भक्त सुद्धा होते. काय होते? हा, कारण ज्ञानामध्ये भक्ती नाही, ज्ञानामध्ये द्वैतच नाही. आणि द्वैत नसल्यामुळं तिथं देव भक्त असं काही वेगळं आणि त्याची भक्ती असं काही नाही. पण इथं ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानी असताना सुद्धा काय केली, भक्ती केली. ती कल्पित द्वैत स्वीकारून केली. कशी केली? हा, म्हणून या अमृत अनुभवात जे काही देवाचं आणि देवीचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आणि त्या वर्णनातून केलेली जी उपासना आहे ती उपासना म्हणजे ही ज्ञानाची उपासना आहे. कोणाची उपासना आहे ती? हा, ज्ञानाची उपासना आहे. आणि ती ज्ञानाची उपासना असल्यामुळं कारण उपासना करणारा बराच वर्ग आहे. कारण जिज्ञासू सुद्धा देवाची काय करतो, भक्ती करतो. म्हणून अज्ञानानं केलेली भक्ती वेगळी आहे आणि ज्ञानानं केलेली भक्ती वेगळी आहे. ज्ञानाची जी भक्ती असते ती अद्वैत भक्ती असते. कोणची भक्ती असते? हा, आणि अज्ञानानं केलेली जी भक्ती असते ती द्वैत मानून केलेली असते. आता द्वैत मानून केलेल्या भक्ती ही दोन भक्त आहेत. एक परमात्मा प्राप्तीची जिज्ञासू असलेला भक्त म्हणजे जिज्ञासू भक्त, की ज्याला परमात्मा प्राप्तीची काय आहे, इच्छा आहे. आणि जो परमात्मा प्राप्तीसाठी देवाची काय करतो, भक्ती करतो. आणि या संसार बंधनातून पार पडण्याकरता देवाची काय करतो, तो भक्ती करतो. म्हणजे मुक्त होण्याकरता देवाची काय करतो, भक्ती करतो. असा जो भक्त आहे त्याला जिज्ञासू भक्त म्हणा. कोणचा भक्त येतो? हा, जिज्ञासू भक्त आहे. त्यालाच आपण म्हणतो काय, मोक्षाचा अधिकारी असा जिज्ञासू भक्त, की ज्याला परमात्मा प्राप्तीची काय आहे, इच्छा आहे. तो देवाची काय करतो, भक्ती करतो. तो जरी अज्ञानी असला तरी देवासाठी करतोय. कशासाठी करतोय आता? हा, आणि काही असे आहेत की ते देवाची भक्ती करते, ते संसारासाठी करते. कशासाठी करते ते? हा, किंवा तेही देवाचे काय. आता बरेच लोक आपण देवाचे भक्त पाहतो ना. आता बहुतेक मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. म्हणजे मनुष्य शरीरातले जीव स्वभावता त्यांना श्रद्धा आहे, भाव आहे देवावर. ते कोणत्याही पंथाचे असो, कोणत्याही धर्माचे असो, पण ते देवाला मानणारे आहेत. आणि देवाला मानित असल्यामुळं ते देवाची भक्ती करतेत. पण कशा करता? संसारा करतात. असं म्हणजे हे लोक, जगातले लोक भक्ती करणारे संसारा करते, त्याच्या करता काही नवल नाही. शास्त्रात जे मान्य भक्त आहेत ते सुद्धा संसारासाठी भक्ती करणारे. समजा ध्रुवानं सुद्धा देवाची काय केली, भक्ती केली. हा, उपमन्यूनं देवाची काय केली, भक्ती केली. पण कशा करता? संसार मिळण्याकरता ना, आढळ पद मिळण्याकरता, दुधाचा सागर मिळण्याकरता. म्हणजे त्यांनी बी देवाची भक्ती केली, पण कशा करता? संसाराकरता केलेली भक्ती आहे. आणि जिज्ञासू जो देवाची भक्ती करतो तो कशा करता? देवाच्या प्राप्ती करता. म्हणून संसारासक्ताची जी भक्ती आहे ती संसाराकरता असते. आणि वैराग्यवानाची जी भक्ती आहे ती संसार बंधनातून पार पडण्याकरता आणि परमात्मा प्राप्ती करता असते. आणि ज्ञानी पुरुषाची जी भक्ती आहे
ती कशा करता असते तर त्याच्या जीवनमुक्तीचा आनंद भोगण्याकरता. कशा करता? हा, त्याला मुक्त व्हायचं नाही कारण तो जीवनमुक्त आहे, ज्ञानी आहे. त्याच्या दृष्टीनं आता प्रपंच नाही, त्याला बंधनातून पार पडायचं नाही, त्याच्या दृष्टीनं आता बंधन नाही. मग आता ईश्वराची भक्ती का करतात ते? तर आपल्याच जीवनमुक्तीचा आनंद भोगण्याकरता, अद्वैताचा आनंद भोगण्याकरता. कारण अद्वैताचा आनंद अद्वैतामध्ये नाही. मग आता त्याचं द्वैत स्वीकारून, कल्पित द्वैत स्वीकारून त्या अद्वैताचाच काय भोगायचा? आनंद भोगायचा. तो भोगण्याकरता ज्ञानी काय करीत असतो? भक्ती करीत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 2-3 कारण आहेत. एक तर त्यांना स्वतःच्या अद्वैत स्वरूपाचा आनंदही याच्यातून भोगता आला भक्तीतून. दुसरी गोष्ट, ज्ञानानं भक्ती केली म्हणजे अज्ञानी सुद्धा त्याच्या मागे चालतात. हा एक हेतू आहे. ज्ञानी जरी मुक्त असला आणि तो जर नाही भक्ती करू लागला तर बाकी म्हणते नाही महाराजच करीत नाहीत. कोण करीत नाहीत? महाराज पूजा करीत नाहीत, महाराज देवाचं नामस्मरण करीत नाही, तर मग आपण तर अज्ञानीच, आपण काय करावं? हा, म्हणून लोकही माग आले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, श्रेष्ठाचा संप्रदाय आहे किंवा कोणताही ग्रंथ लिहायचा असेल तर ईश्वराची उपासना करून, ईश्वराला नमन करूनच काय केलं पाहिजे? सुरुवात केली पाहिजे. हे 2-3 कारण लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी इथं देवाला आणि देवीला काय केला? नमस्कार केला, म्हणजेच उपासना केली. काय केली? हा, आणि आता उपासना करीत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे ईश्वराची जी भक्ती केली, म्हणजे त्यांना इथं देवाचं जे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय याच्यातून त्यांना म्हणजे कसं असतं, भक्ताला कोण आवडतो? सगळ्यात जास्त देव आवडतो. जसं पतिव्रतेला कोण आवडतो? पती आवडतो. म्हणून ती वर्णन करायचं झालं तर कोणाचं करते? नवऱ्याचं करते. आणि तो दरिद्री जरी असला तर श्रीमंत म्हणून करते, कारण त्याच्यावर आदर आहे. काय आहे? हा, म्हणून पतिव्रता ही आवडीनं आदरानं नवऱ्याचं काय घेत असती? नाव घेत असते. आता काही बाया नाव घेते, आता जेच काही स्वार्थापोटी घेते, धोरणा कसे अलंकार केले, काय केले तर मग सेवा करते ती, नाही तर मग नाही, तिच्या मनासारखं झालं तर भांडती. का करती? असं बरंच आहे ना, की जेव्हा मनासारखं होतंय तेव्हा ते काय बोलत आहेत? गोड बोलत आहेत. आणि जेव्हा का मनासारखं नाही करू लागलं ते तर मग काय करतात? भांडत आहेत बी. पण पतिव्रताचं तसं नसतं. किंवा ते म्हणजे ती त्याच्या सेवेत समर्पित झालेली असते. त्याच्याकडून ती काही अपेक्षा करीत नाही. मिळो न मिळो आदरानं त्याची काय करते? सेवा करते. तसं भक्त कशा असते? देवाचं नाव घेत असताना आदरानं घेते. कसे घेते ते? हा, आदरानं नाव घेणं वेगळं आणि स्वार्थासाठी घेणं वेगळं, आणि बनवा बनवी करून घेणं ते तर मग वेगळंच वेगळं. काय? हा, चला म्हणजे हा, मग आता इथं ज्ञानेश्वर महाराजांनी जे देवाचं वर्णन केलंय हे इतकं आदरानं केलंय. कसं केलंय? आदरानं केलंय. आणि इतकं आदरानं केलंय की ते देव आणि देवी ह्या जगाचे कसे उपादान कारण आहेत, संसारात किती आनंदानं राहते, एकमेकाला किती समर्पित झालेले आहेत, एकमेकावर कसे उपजीवी आहेत, याच म्हणजे जसं नवरा बायको संसारामध्ये कसे राहतेत, हा, आनंदानं राहतेत. म्हणजे एक प्रकारचं इथं देवाचं तर वर्णन केलं, पण विलास त्यांचा ह्या संसारात कसा विलास चालतो असं विलासात वर्णन केलं. म्हणजे आदरानं काय केलं? त्यांचं वर्णन केलं.
आणि एवढं वर्णन केलं पुन्हा की पूर्ण प्रकरण, पहिलं प्रकरण ज्ञानेश्वर महाराजांचं कशामध्ये आहे? देवाला आणि देवीला वंदन करण्यात, म्हणजे त्यांचं वर्णन करण्यात, ते कसे स्वरूपाचे आहेत ते सांगण्यात पूर्ण प्रकरण त्यांनी, पूर्ण प्रकरणामध्ये. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना देवाची भक्ती किती आवडत होती हे याच्यावरून आपल्याला लक्षात आहे. तसं आणि ते भक्ती करीत असताना त्यांनी स्वतःच्या म्हणजे परमात्म्याचं वर्णन करीत असताना परमात्म्याच्या अद्वैत स्वरूपाला काय लागू दिला नाही? धक्का लागू दिला नाही. अद्वैत कायम ठेवलं आणि द्वैत मानून भक्ती बी केली. बघा, कारण भक्ती ही द्वैत स्वीकारल्याशिवाय भक्ती करता येत नाही आणि अद्वैताशिवाय मोक्ष नाही. काय नाही? द्वैतात मोक्ष नाही, द्वैतात बंधन आहे. म्हणून मोक्ष म्हणजे आनंद जर पाहिजे असेल तर कशात आहे? अद्वैतात आहे. द्वैतात आनंद नाही म्हणजे द्वैतात मोक्ष नाही. मग आता ये आणि अद्वैतात भक्ती नाही. मग आता भक्ती करायची आणि मोक्षाचा आनंद घ्यायचा आहे पुन्हा. कशाचा? मग भक्ती करायची म्हणल्यावर द्वैत स्वीकारायला लागलं आणि द्वैत स्वीकारलं की मोक्ष नाही. आणि यायला आनंद तर कशाचा घ्यायचा आहे? मोक्षाचा घ्यायचा, अद्वैताचा घ्यायचा. मग अद्वैताला बी पट्टा लागू दिला नाही आणि द्वैताचा बी काय केला? स्वीकार केला. म्हणजे भक्ती बी केली. आणि म्हणून भक्ती सांगत असताना म्हणजे देव आणि देवीचं वर्णन करीत असताना अशा पद्धतीनं वर्णन केलं की एक कल्पित आहे आणि एक वास्तव आहे. कसं आहे? म्हणजे एक तर ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती बी झाली, त्यांना भक्तीचा आनंद बी मिळाला म्हणजे मोक्षाचा आनंद मिळाला आणि मुक्त तर पहिलेच होते. आता ऐकणाराचं काय होईल? ऐकणारांची एकतर भक्ती बी होईल आदरानं ऐकला तर, आणि विवेकपूर्ण जर ऐकला तर मोक्ष बी होईल. दोन्ही बी काम होते याच्यात ऐकणाराचे. मग आता म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी बघा ना तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं जिथं देवाची उपासना केली, देवाचं वर्णन केलं, तिथं तिथं अद्वैत म्हणूनच केलं. कसं? बघा तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच ओळीमध्ये जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायची तेव्हा गणेशाला वर्णन नमन केलं की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. झालं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देव तू गणेश. म्हणजे गणेशाचं तर वर्णन केलं, गणेशाची तर पूजा केलीच. पण आता गणेशाची पूजा करायची म्हणल्यावर गणेश देव मानणंच आहे का नाही? पण कोण देवा? की आत्मरूपा. कोणत्या रूपा? म्हणजे तो स्वतःहून भिन्न नाही. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुचे. बघा, गुरुचं जरी वर्णन केलं, आता शिष्य म्हणल्यावर गुरुची भक्तीच करणंच आहे का नाही? आता गुरुचं वर्णन कर, त्याने ज्ञान सांगितलं, आपल्याला कृतार्थ केलं म्हणल्यावर त्याचं वर्णन करणंच आहे. जसं आता ईश्वरानं आपल्याला देह दिला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपणा हो रोग. म्हणजे मुक्त होण्याची साधन सामग्री कोणी दिली आपल्याला? ईश्वरानं दिली. म्हणजे त्याला बी नमस्कार करणंच आहे का नाही आपल्याला? एवढं काम केलं म्हटल्यावर झालं. तसंच आपल्याला गुरुनं ह्या बंधनातून पार पाडलं म्हणजे त्याचं बी काय करणं आहे? वर्णन करणंच आहे ना. मग आता त्याचं वर्णन करायचं म्हणल्यावर द्वैताला तर धक्का लागू नये.
आणि वर्णन तर करायचं. मग त्यांनी वर्णन केलं, मग गुरुचं बी वर्णन केलं. आता पुढच्या प्रकरणात पूर्ण पुढचं जे प्रकरण आहे दुसरं ते केवळ गुरुला नमस्कार. म्हणजे इतके गुरु भक्त बी तितकेच एक दोन मोद्यात मेहनत केलं ते गुरुला नमन करण्यात. किती पूर्ण प्रकरण. दुसरं प्रकरण गुरुला नमस्कार आणि पहिलं प्रकरण देवाला नमन करणं. म्हणजे चला तरी पण इतकं नमन करीत असताना द्वैताला स्वतःच्या मोक्ष स्वरूपाला काय लागू दिला नाही, धक्का तर लागू दिला नाही, पण ऐकणाराला बी ऐकणाराचा मोक्ष लक्षात येईल असंही सांगितलं. त्याच्यातून दोन कामं झाले. म्हणून आपलं चिंतन चाललंय की बाबा हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पहिलं प्रकरण लिहिलं ते देवाला आणि देवीला काय केला, नमस्कार केला. आता तो नमस्कार ज्ञानेश्वर महाराजांनी कशा पद्धतीनं केला ते बघा. आता आपण जे काही ईश्वराचं वर्णन करतो, बऱ्याच ठिकाणी ईश्वराचं वर्णन केलेलं आहे की ईश्वर हा सर्वज्ञ आहे. कसा आहे, सर्वशक्तिमान आहे, चतुरातू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा. मग तिथं बी ईश्वराचं काय केलं, वर्णन केलं. मग तिथं ईश्वराचं वर्णन केलं ते एकाच केलंय. कोणाचं केलंय, ईश्वराचंच केलं ना तिथं. पण इथं ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही नमन केलंय ते एकाच नाही केलं, दोन्हीच केलं. कसं केलं, म्हणजे नमन करण्यातली ज्ञानेश्वर महाराजांची खूबी लक्षात घ्या, चिंतन करायला. आता जिथं ईश्वराचं वर्णन केलंय ना तिथं दोन्ही बी आले. ईश्वर म्हणलं की चैतन्य बी आलं, माया बी आली. केवळ चैतन्य म्हणलं की ईश्वर नाही, काय नाही. हा, केवळ चैतन्य म्हणलं की ब्रह्म. ध्यानात असू द्या, कोणाला काय ध्यानात घेता येईल ते ठरवा. चलो द्या कर. हा, काय चाललं आपलं, केवळ चैतन्य म्हणलं की ब्रह्म येते, त्याला ईश्वर म्हणता येणार नाही, तो जगत करता म्हणता येणार नाही. ब्रह्म म्हणलं, केवळ चैतन्य म्हणलं की ब्रह्म. ईश्वर म्हणायचं असलं की केवळ चैतन्याला ईश्वर म्हणता येणार नाही, त्याला माया उपाधी लागत. काय उपाधी लागती, हा, तेव्हा त्याला काय म्हणता येईल, ईश्वर. कारण सर्वज्ञ सर्व शक्तिमान म्हणायचं असलं तर मग आता हे सगळं सर्व शक्तिमान म्हणजे सगळ्या जगाचा करता म्हणायचं असलं तर काय घ्यावं लागली, माया घ्यावा लागली. सर्वज्ञ म्हणायचं असलं तरी माया घ्यावा लागली. कारण ब्रह्माच्या ठिकाणी सर्वज्ञपणा नाही, ते ज्ञान स्वरूप जरी आहे तरी काय नाही. सर्वज्ञपणा म्हणजे सर्व जगाला जाणतो, काय करतो, सर्व जग ज्याला कळत त्याला काय म्हणावं, सर्वज्ञ. आणि आपल्याला किती कळत, थोडं कळतं बाबा, अंतकरणापुरतं थोडस कळतं आपल्याला. जितक्या इंद्रियाचा पसारा पांगतो आपल्या वृत्तीचा तितकंच आपल्याला कळतं. म्हणून आपण अल्पज्ञ आणि ईश्वर सर्वज्ञ. हे सर्वज्ञत्व हे कोणामुळं आलं, उपाधीमुळं आलं, मायेमुळं आलं. नाही तर तो सर्वज्ञ नाही. कारण तो सर्वज्ञ नाही शब्दाचा अर्थ कसा आहे, मग अल्पज्ञ आहे का, नाही नाही. सर्वज्ञ म्हणजे सर्व ठिकाणी जो जाणणेपणा आहे तो मायेमुळं आला. त्याच्या ठिकाणी तो ज्ञान स्वरूप आहे, पण त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता म्हणजे जाणणेपणा नाही. मग जाणणेपणा आला कोणामुळं, माया उपाधीमुळं आला. म्हणजे मग आता दुसऱ्या ठिकाणी जे ईश्वराचं वर्णन केलेलं आहे तिथं माया उपाधी आलीच का नाही, आली. पण तिथं माया उपाधी न मानता माया विशेषण मानून केलेले. कसं चालतं काय, तिथं माया काय आहे, विशेषण. आणि इथं महाराजांनी जे वर्णन केलंय देव आणि देवीचं हे काय म्हणून, माया उपाधी. आणि जेव्हा माया उपाधी मानली तेव्हा माया वेगळी आणि चैतन्य वेगळं. म्हणजे उपाधी वेगळी उपहित वेगळा असं असते. कारण उपाधी काय असते
की उपाधी आपले धर्म उपहितावर न टाकता, म्हणजे आपले धर्म वेगळे ठेवून उपहिताचं काय करून देती, ज्ञान करून देते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला देव आणि दोन्ही दोघं घेऊन वर्णन करावं लागलं एका ईश्वराचं. हा, आणि दुसरीकडे कसं आहे, हा सर्वज्ञ कोण, ईश्वर म्हणजे चैतन्य सर्वज्ञ. सर्वशक्तिमान कोण, चैतन्य. म्हणजे त्यावेळेस माया काय झाली, विशेषण. जसं आता इथं आपण स्वतःला करता भोक्ता समजतो की नाही, मी करता आहे भोक्ता आहे. मग करता आहे भोक्ता आहे असं जर समजू लागलो आपण आपल्याला, तर आपलं अंतकरण विशेषण झालं. काय झालं, हा, कारण ते आपले धर्म म्हणजे अंतकरण त्याचे धर्म चैतन्यावर टाकून चैतन्याचं काय करून द्यायला, ज्ञान करून द्यायला ना जीवाचं. म्हणजे अंतकरण काय झालं, विशेषण झालं. आणि जेव्हा अंतकरण उपाधी होतंय ना, त्यावेळेस ते म्हणतंय इथला जो जाणणारा जीव आहे ना, तो सच्चिदानंद आहे, तो द्रष्टा आहे, तो करता भोगता नाही. कर्तृत्व भोक्तृत्व कोणाचं आहे, अंतकरणाचं. मग करता भोगता कोण, अंतकरण. आणि जाणणारा द्रष्टा कोण, चैतन्य. तेव्हा वेगवेगळं ज्ञान करून देत. काय करून देत ते, हा वेगवेगळं ज्ञान करून देतात. आणि जेव्हा अंतकरण विशेषण होतं तेव्हा आपल्या धर्मासहित चैतन्याचं ज्ञान करून देत. तसं ईश्वराचं जेव्हा आपण वर्णन करतो, ईश्वर चैतन्य किंवा सगळ्या जगाचा कर्ता आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, असं जेव्हा वर्णन करतो किंवा केलंय साधू संतांनी कुठं कुठं, त्यावेळेस अंतकरण काय मानून, म्हणजे माया विशेषण मानून. आणि इथं जे ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही वर्णन केलंय, ते माया उपाधी मानून. काय मानून, हा, आणि माया उपाधी मानून जेव्हा ईश्वराचं वर्णन केलं, त्यावेळेस मग चैतन्य वेगळं आणि माया वेगळी. मग मायेचे धर्म कोणते आहेत, त्या मायेचं कार्य काय आहे, किंवा माया हे जगा म्हणजे जग उत्पन्न करणारी जी माया आहे ती नामरूपात्मक आहे. कशी आहे, हा, आणि ब्रह्म आस्ती भाती प्रिय. ब्रह्म काय आहे, आस्ती भाती आणि प्रिय. हे ब्रह्माचं लक्षण, हे ब्रह्माचं स्वरूप. आणि मायेचं काय स्वरूप आहे, नाम आणि रूप. हे कोणाचं स्वरूप आहे, मायेचं स्वरूप. हे दोन्हीचं दोन एकावर एक टाकले नाही, मिसळले नाही. उपाधी काय केली, हा उपाधी. म्हणून ईश्वराचं वर्णन करीत असताना इथं देव आणि देवी दोन काऊन घेतली. ईश्वराचं वर्णन करीत असताना दोन असते, तर दोन्ही शिवाय ईश्वर सिद्ध होत नाही. पण ते विशेषण मानून एकच वर्णन केलं. आणि इथं उपाधी म्हणून माया ही ब्रह्माची काय आहे, उपाधी आहे. चला, तसं आता इथं दुसरी गोष्ट एक, इथं पुन्हा आता चला, मग माया झाली उपाधी आणि ब्रह्म झालं उपहित. झालं म्हणजे दोन झाले, एक उपाधी आणि एक उपहित. हा, जसं आता घर आपली उपाधी आहे, कपडे आपली काय आहे, उपाधी आहे. म्हणजे कपडे वेगळे ना आपण वेगळं. जसं मुलगा आपली काय आहे, उपाधी आहे. हा, आणि मुलाची बी आपण काय आहे, ते एकमेकाची उपाधी असते. कशी असते ते, हा, कारण मुलगा हे नाव कोणामुळं आलं, बापामुळं. आणि बाप हे नाव कोणामुळं आलं, मुलामुळं. ह्यो बाप कोणामुळं, मुलामुळं. आणि तो मुलगा कोणामुळं, बापामुळं. म्हणजे हे दोघं बी एकमेकाची काय झाली, उपाधी. याचे धर्म त्याच्यात नाही, त्याचे धर्म त्याच्या ठिकाणी नाही. दोघांचे वेगवेगळे, याचं वय वेगळं, त्याचं वय वेगळं, याचा आकार वेगळा, त्याचा आकार वेगळा, याचा स्वभाव वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा, याचं मन वेगळं, त्याचं मन वेगळं. एक नाही ते, पण एकमेकाची काय येतं, उपाधी येते. तसं माया आणि ब्रह्म एकमेकाची काय आहे, उपाधी आहे. म्हणजे दोन मानले काय ना, आणि उपाधी विशेषण नाही. आता माया काय झाली, ती उपाधी, वेगवेगळं वर्णन केलं. आता त्यातले त्यात पुन्हा काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी, आता माया जर उपाधी होईल समजा ब्रह्माची,
तर शेवटी उपाधी झालीच का नाही ती. आणि उपाधी म्हणलं की द्वैत आलंच. काय आलं? उपाधी म्हणलं की काय आलं? आता मुलगा तुमची उपाधी म्हणलं की काय आलं? दोघं झालेच का नाही तुम्ही व्यवहारात. मग आता उपाधी म्हणलं तरी बंद नाही. काय आहे? हा. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीच्याच ओवीला नमस्कार करताना सांगितलं की जगाची काय म्हणतात महाराज, ऐशी ही निरुपाधिके. कशी कशी? ऐशी ही निरुपाधिके जगाची जनके ती वंदिली म्या मुळीके देवदेव. हे देव आणि देवी कसे येतं? निरुपाधिक. कसे? म्हणजे देवाला बी देवीची उपाधी नाही आणि देवीला बी देवीची उपाधी नाही. मग आता हे कस काय निरुपाधिके? हा, आता ह्या निरुपाधिकेमध्ये काय सांगितलं ते आहे ना इथं की जसं आता चिंतन करा काय याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जस समजा आपलं प्रतिबिंब आहे, मग आपलं मुख पाहण्याकरता आपण आरसा समोर घेतो. काय समोर घेतो? काय पाहण्याकरता? आपलं मुख पाहण्याकरता. मग आपलं मुख पाहण्याकरता जेव्हा आपण आरसा समोर घेतो तेव्हा आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं. काय दिसतं? म्हणजे आता वेगवेगळं दिसायच लागलं का नाही? मुख वेगळं आणि प्रतिबिंब वेगळं, दोन झालेच का नाही? ते झाले. पण आता ते जे प्रतिबिंब आहे ते आपली उपाधी नाही. काय नाही? ते तुमचा मुलगा आहे का? नाही. मग भाऊ आहे का? नाही. म्हणजे ती आपली काय नाही? उपाधी नाही. आणि मग आपण त्याचे काय बाप आहेत का? माझे आहेत का? नाही. म्हणजे त्याची बी आपण उपाधी नाही आणि ते बी आपली उपाधी नाही, पण आपल्याशिवाय ते नाही. काय नाही? मग आपल्याशिवाय ते नाही म्हणजे आपला त्याचा संबंध आहेच का नाही? आहे. हा, पण उपाधी संबंध नाही. काही संबंध नाही तो. हा, मग कोणता संबंध आहे? आध्यासिक संबंध आहे की आपण त्याचे अधिष्ठान आहोत आणि आपला ते अध्यास आहे. म्हणजे आपला ते काय आहे? भास आणि आपण त्याचे अधिष्ठान. म्हणजे आपलंच अस्तित्व त्याच्यात आहे. कशात? म्हणजे दिसायला दोन आणि असायला एक. आपल्याच अस्तित्वाचा तो भास आहे का त्याच्या अस्तित्वाची ती प्रतीती आहे? आपल्याच अस्तित्वाची तिथं काय यायली? प्रतीती यायली. मग आपल्याच अस्तित्वाची तिथं जरी प्रतीती येत असली तरी ती आपल्याहून भिन्न नाही, त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजे ते नाही आहे एकच. म्हणजे दोन्ही जरी प्रतीतीला येत असलं तरी असायला काय आहे? अद्वैतच आहे. म्हणजे ते आपलं उपाधी नाही आणि आपणही त्याची काय नाही तर उपाधी नाही. तसं महाराज सांगतात की देव आणि देवी कसे आहेत? निरुपाधिक. कशा आहेत ते? हा, निरुपाधिक आहेत. आणि निरुपाधिक आहेत म्हणल्यावर ती देवी याची उपाधी नसून याचा भास आहे. काय आहे ती? हा, ती माया ब्रह्माचा काय आहे? भास आहे. आणि ब्रह्म मायेचं काय आहे? अधिष्ठान आहे. म्हणून अध्यासामध्ये अस्तित्व कोणाचं असतं? अधिष्ठानाचंच असतं. म्हणून अस्तित्वानं एक. कशानं एक? माया आणि ब्रह्म अस्तित्वानं कसे आहेत? एक आहेत आणि प्रतीतीनं दोन. म्हणून हे प्रतीतीनं दोन आणि अस्तित्वानं एक आहेत. आणि अशा असलेले देव आणि देवी, ध्यानात ठेवा की देव आणि देवी कशी सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. अशी देव आणि देवी ह्या जगाचं उपादान कारण आहे.
काय कारण आहे? हा, हे उपादान कारण. म्हणून महाराज म्हणतात, ऐसी ये निरुपाधिके जगाची जी जनके ती वंदिली मियामुळे के देवोदेवी. असे ह्या जगाचं मूळ कारण असलेली देव आणि देवी, त्या देव आणि देवीला काय केलं मी? वंदन केलं. त्याच्यात आपण थोडस चिंतन करू की आपण असं म्हणतोय की बाबा स्वतंत्र चैतन्य म्हणजे ब्रह्म. चैतन्याला मायेची उपाधी लागली की कोण झाला? ईश्वर झाला. तसं इथं चैतन्य कशाला म्हणावं? ज्याला कळतं त्याला काय म्हणावं? चैतन्य. तसं आता इथं तो ईश्वर झाला माय उपाधीमुळं. तसं आपण जीव झालो. कोण झालो तर आपण? हा, जीव झालो. मग हे चैतन्य जीव झालं का नाही? आणि हे चैतन्य जीव कशामुळं झालं? अंतकरणाच्या उपाधीमुळं. कशाच्या उपाधीमुळं? हा, अंतकरणाच्या उपाधीमुळं आपण कोण झालो? जीव झालो. केवळ चैतन्य जीव नाही. केवळ चैतन्य म्हणलं की ब्रह्मच. ते अंतकरण उपाधीतलं असो कि माया उपाधीतला असो. जरा ऐकत असताना आता एकाग्रता. कुठलंही चैतन्य असो हे ध्यानात ठेवा की ते माया उपाधीतलं चैतन्य असो का अंतकरण उपाधीतलं चैतन्य असो, कोणचं बी चैतन्य काय आहे? ब्रह्मरूप. म्हणून महाराज म्हणतात ना, जीव अवघे देव. कशामुळं? चैतन्य आहेत म्हणून. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे का नाही? कशामुळं? चैतन्य आहे म्हणून. म्हणून कोणत्या शरीरातलं चैतन्य काय आहे? हा, ब्रह्मरूप आहे. पण आता ते ब्रह्मालाच काय म्हणावं लागायले? जीव. ब्रह्माचाच काय झाला? जीव झाला नाही हो. कशामुळे झाला? अंतकरण उपाधी लागली म्हणून. काय लागली म्हणून? आता याच्यात 3 टप्पे करू आपण. काय करू? हा, आता ब्रह्माचा द्रष्टा झाला म्हणजे साक्षी तरी ब्रह्माचाच झाला आणि जीव तरी ब्रह्माचाच झाला. जीवात आणि साक्षीत आणि ब्रह्मस्वरूपात फरक आहे. उपाधी संबंध कसा पाहू आपण आता. आता इथं जे चैतन्य आहे ना ते द्रष्टा झालं का नाही? कशामुळं? अंतकरण उपाधीमुळं काय झालं? द्रष्टा झालं. आता ब्रह्म चैतन्य जर केवळ चैतन्य असेल तर द्रष्टा बी नाही. काय नाही? केवळ चैतन्य द्रष्टा नाही. केवळ चैतन्य जर द्रष्टा व्हायचं असेल तर उपाधी लागती, तेव्हा त्याला द्रष्टा होता येतं, तेव्हा त्याला साक्षी होता येतं. समजा तुम्हाला रूपाचा द्रष्टा व्हायचा असलं तर डोळा लागतो. डोळा नसला तर व्हा बरं द्रष्टा. पहा बरं रूपाचा, मी रूपाचा द्रष्टा आहे. ज्याला डोळे नाहीत त्यानं म्हणाव ना मला रूप दिसत, म्हणतो का तो मी रूप पाहणार आहे म्हणून. मग चैतन्य नाही का? मग रूप पाहणारा म्हणता येतं का त्याला? काऊन? डोळ्याची उपाधी नाही. कान असलं तर मग ऐकण्याचा द्रष्टा, नाक असलं तर गंधाचा द्रष्टा. मग इंद्रिय असल्यावर जगाचा द्रष्टा. इंद्रिय नाही, अंतकरण वृत्ती जर नाही तर कशाचा द्रष्टा? मग चैतन्याला जर द्रष्टा व्हायचं असलं तर काय लागते? उपाधी लागते. द्रष्टा व्हायला उपाधी लागत बर का. आणि लक्ष आता झालं म्हणजे ब्रह्मच काय झालं? आता द्रष्टा झालं, साक्षी झालं. कशामुळं? उपाधीमुळं. आता ते ब्रह्म जीव झालं. कोण झालं? कशामुळं? अंतकरण विशेषण झाल्यामुळं. काय झालं आता? अंतकरण काय झालं? आता विशेषण झालं की तो द्रष्टा कोण झाला? आता जीव झाला. जीव झाला म्हणजे साधी गोष्ट नाही. द्रष्टा राहिला म्हणजे नुसता साक्षी राहिला. काय राहिला? की जन्म मरणाचा साक्षी, शरीराच्या जन्म मरणाचा साक्षी, हा, सुख दुःखाचा
साक्षी म्हणजे शरीराचे जे रोग आहेत, जे विकार आहेत, त्याचा काय झाला साक्षी. म्हणजे करता नाही तर भोगता बी नाही. कर्म इंद्रियाचा साक्षी का करता नाही, आणि त्या कर्म इंद्रियापासून झालेलं पाप पुण्य त्याचं सुख दुःख जे भोगायला आलं त्याचा भोगता का साक्षी. साक्षी साक्षी कोणी आपण आता साक्षी. मग साक्षी बघा तसं तर साक्षी होऊ नाही काय होऊ नाही, शेवटी द्वैत आलं. पण किमान तसं साक्षी बराच का नाही. आता कोणाचा खून झालेला पाहिला तर साक्षी द्यायला जावंच लागतं जलामध्ये. विचार चौकशी कोण पाहिलं, यानं पाहिलं, त्याला विचारपूस करते. म्हणजे नसलेलीच बेजारी का नाही आता त्याची, पण चला किमान साक्षीला चौकशी होईल, पण सजा नाही ना होणार, काही नाही होणार. हा, आणि ज्यानं पाहिलंच नाही, त्यानं खून झालेला पाहिलाच नाही, त्याला सजा बी नाही आणि त्याला चौकशीला बी बोलवित नाही. पण मग ते होतात लगेच बा, पण किमान साक्षी झाला तरी काही त्याला सजा तर नाही ना. नाही तसं किमान साक्षी बरा, त्याचा बरा साक्षी बरा. पण आता डायरेक्टच तो म्हणू लागला मॅच खून केला, केला नसून काय म्हणू लागला, मॅच केला. आयता चोर सापडा की नाही, आता कसा सापडा, आता त्याचा शोध घ्यायची. तो चोर करून पळून जरी गेला असला तो तरी पण यानं नाही केलं ते खून. तो खून करणारा काय केला, पळून गेला. पण ह्यो तिथं होता, काय होता बर होता, यानं केला का नाही. पण मग पोलीस आले, ते म्हणले खून झाले, ते गेला पळून, आणि ह्यो होता तिथं पळाला. ते म्हणला कोण खून केला, ते म्हणला मी. यानं केला म्हणल्यावर ह्यो जर स्वतः तोंडानं म्हणायलाय म्या खून केलाय, आता गुन्हेगार शोधायची गरजच नाही, ह्योच गुन्हेगार झाला. मग आता सजा कोणाला, याला. तस बाबा हे जीव साक्षी राहिला असता तो बरा, कारण काय नव्हती, सजा नव्हती. पण हे आता काय झाला, जीव झाला. काय झाला, जीव झाला. म्हणजे अंतकरणाचे धर्म, शरीराचे धर्म सगळे अंगावर घेतले ना. काय घेतले, आता अंगावर घेतले. आणि मग यानं सगळे धर्म अंगावर घेतल्यावर मग आता कोण झाला, मग आता सदाच भोगायला का नाही, काय भोगायला. हा, म्हणून जीव म्हणजे काय गंमत आहे काय, अरे जीव म्हणजे 184च दुःख भोगणार चैतन्य म्हणजे जीव. कोण, हा ते म्हणजे ब्रह्म. कोण, ब्रह्म. जीव म्हणजे काय, ब्रह्म. पण ते ब्रह्म म्हणजे काय, 184च दुःख भोगणार ब्रह्म म्हणजे जीव. चला जाऊ द्या. हा, आणि 184च दुःख म्हणजे साधी गोष्ट आहे का. अरे ज्याला दुःखाचा संबंध तर नाही, पण त्या ब्रह्मस्वरूपाला दुःख पाहण्याचा सुद्धा भट्टा लागलेला नाही. काय नाही की स्वप्नेही दुःख न देखे डोळा. म्हणजे ज्याला द्वैताची प्रतीती सुद्धा नाही, दुःखाची काय नाही प्रतीती नाही, इतकं शुद्ध ब्रह्म. कसं ब्रह्म, दुःखाचा संबंध तर आला नाहीच नाही. समजा एखाद्याचा पाय भरला बेंदाडाने, काय भरला धुवून काढता येईल, संबंध आलाय, पण भरला ना तो. पण ज्याच्या दृष्टीतच बेंदाड पडलं सुद्धा नाही का, इतकं शुद्ध. तसं ब्रह्म म्हणजे इतकं शुद्ध चैतन्य की ज्याच्या दृष्टीत दुःख अनुभवाला सुद्धा आलं नाही आतापर्यंत. इतकं शुद्ध असलेलं सुख म्हणजे ब्रह्म. आणि ते प्रत्येक जीवाचं काय आहे, स्वरूप आहे बाबा. म्हणून आपलं स्वरूप काय आहे, हे ब्रह्म आहे. आपलं काय आहे, स्वरूप आहे. आणि आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये दुःखाचा तर लेश नाही, दुःखाचा लेशही आपल्यात नाही, दुःखाचा संबंधही आपल्यात नाही.
आणि दुःखाचा अनुभव सुद्धा आपल्याला अजून नाही, म्हणजे दुःख पाहिलेलं सुद्धा नाही. इतके शुद्ध असलेले निखळ सुख म्हणावं याला. कोणतं सुख आहे? आणि निखळ सुख असलेलं चैतन्य म्हणजे हे जीव. आणि ते चैतन्य म्हणजे आता काय भोगायले 184च दुःख भोगायले आश्चर्याचीच गोष्ट आहे का नाही आता? आणि हे 184च दुःख म्हणजे साधी गोष्ट आहे का? हे तुकाराम महाराजाला विचारा, हे 184च काय दुःख आहे ते. हा, तुकाराम महाराज म्हणाले, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. तुकाराम महाराज म्हणाले, काय सांगाव देवा, काय सांगू गर्भीची, काय सांगू गर्भात काय दुःख झालं मला. हा, काय दुःख? ते म्हणले, काय दुःख झालं बाबा असं तुला गर्भामध्ये? हा, ते म्हणले, काय माहिती, तू भोगलात नाही, आम्ही भोगून आलो. काय आलो? तुला पत्ताच नाही त्याचा, तुला काय राजाला दिवाळी. हा, पण आमची काय झाली? फजिती झाली. ते म्हणले, काय झाली फजिती? हा, काय सांगू गर्भीची, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना क्षणोक्षणा तुझ ध्यात असे. विष्टा लेप चहूकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे. असं गर्भवासात काय भोगलं दुःख. आणि ते बी बाबा एकदाच नाही. कसं नाही? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. आणि असं किती वेळ जन्माचं काय भोगावं लागलं, दुःख भोगावं लागलं. आता एका वेळची जर बाबा इतकी फजिती आहे, तर किती जन्म झाला फेरान गणित नाही जी दातारा. इतकं दुःख भोगलं. आता हे कौरव म्हणून याची मला काय वाटायली आता, आता भीती वाटण्यासारखंच आहे का काही मजा आहे? पण ते आपल्या ते तुकाराम महाराजाला भीती वाटत होती बाबा. आता ते म्हणायले, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझ धरोणी चित्ती. बघा, दोन्ही बी बाजूचं दुःख सांगितलं त्यानं. ते म्हणले, माग असं गर्भवासात दुःख झालं, तिथं अशी फजिती झाली, आणि ह्या संसार करीत असताना पुढं मरण आहे. काय आहे? आणि याच्या नादी लागणारे बरेच काही गेलेत, आणि ते कुठं गेलेत, कोण्या दरीत कोसळलेत आणि काय झालेत त्याचा काय नाही पत्ताच नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मसनात नेला, देखत देखत ना तू पण तू. आणि अशी परिस्थिती या संसारात, कशाच्या आधारावर आम्ही इथं? माझ्या संसारात तुकाराम महाराजाला भीती वाटत होती. काय वाटत होती? हा, आणि आपल्याला भीती वाटायली का मजा? काय ते म्हणले भीती वाटायली बापा. काहून? ते म्हणले, बरं आहे ना महाराज आता. अरे तुकाराम महाराज शावकार होते. कोण होते? हा, ते काय दरिद्री होते का पहिल्या? शावकारी वाटीत होते ते. हा, शावकार होते. आणि शावकार होते म्हणल्यावर मग आता वैभवच होता त्याच्याकडे. शावकारी वाटायचे म्हणल्यावर श्रीमंतच होते ना ते. आणि श्रीमंत म्हणल्यावर कोणचं सुख नव्हतं त्याच्याकडं? बंगला बांधता नव्हता त्याला, गाड्या घेता आले नसते का? श्रीमंत म्हणले काय बी करता येत होते त्याला. हा, म्हणजे ते काय दुःखी होते का? मग ते म्हणले, बरं होतं तुकाराम महाराज शावकार, तुम्ही आता शावकारी वाटता होती, होतं बरं होतं ना तुकाराम महाराजाचं. पण ते म्हणले, बाबा हे तुम्हाला दिसायलंय संसारातलं सुख, मग तेव्हा बायको बी गोड बोलत होती, असं थोडं आहे का? तेव्हा कशा देत होती का होती? तुकाराम महाराज पुढं पुढं करीत होती तेव्हा ती. हा, ते पैसे असल्यावर त्या बायको देते काय?
नाही नाही, ती गोड बोलते. श्रीमंत आणल्या मग आलं का सगळे हौशी पुरीत येतात ना, चला जाऊ द्या. सोयरे बी मानित होते तेव्हा तुकाराम महाराजाला, गावातले बी. हा, तेव्हा तुकाराम सावकार म्हणत होते त्याला. कोण म्हणत होते? हा, जेव्हा काहीच नाही राहिलं तेव्हा म्हणाले येडा तुकिया, लोकांचं काय. हा, मग तेव्हा लोक मांडण्यात आली होती का नाही त्याला. पण ते म्हणजे बाबा याची भीती वाटायली मला. काय वाटायली? हा, ते असलेली श्रीमंती त्या वह्या शाहूकारीच्या यात बुडविल्या, पाण्यात बुडून टाकल्या. ते म्हणले हे याच्या जर नादी लागाव आहे मग पुढं लक्ष 84. म्हणून बाबा हे आता सगळं हे सोयरेन धैर्यन हे आता, कारण त्याला माहिती आहे या वया ठोल्या संपत्ती गोळा केली की हे सोयरे आल्याशिवाय राहणार नाही. ते घरी आल्यावर ते भजन करणार नाही, तर आपल्याला बी भजन करू देणार नाहीत. म्हणून सोयरे आपल्या घरी येऊ द्यायचे नसले, आधी संपत्तीला राखला मग ते अजिबात येत नाही. काय येत नाही. हा, म्हणून बाबा हो, म्हणून त्याने काय केलंय, ऋषी म्हणून यायचा त्याग करूनच अरण्यात गेले. कुठं गेले? पण तुकाराम महाराजांनी हितच केला. ते म्हणले लोक आलेच नाही पाहिजे म्हणून. ते लोक तर कोणी येत नव्हते, पण कुत्रे बी त्याच्या घरात शिरत नव्हते. कुत्रे घर राखीते, काय राखीते. हा चला, पण असं. पण तुकाराम महाराजाला सगळे लोक येडा तुक्या म्हणू लागले. नंतर काय म्हणू लागले? काहून? ते म्हणले इतकं मोठं संसारात सुख होतं यायला, सगळ्याला राख लावली आहे ना. काय केली? हा, राख लावली आहे. हा, पण म्हणजे त्याला काय म्हणलं तसं बाबा हो, संसारात इकडं का वैराग्य झालं तर लोक तुम्हाला येड्यात काढतील. कशात काढतील? हा, येड्यात काढतील. आणि लोकच काढतील असं नाही, बायको बी काढील. काय करील? पोरं बी काढतील. मग निघायचं का तुम्हाला येड्यात? आणि हे चिंतन करायला येड्यात निघावं लागत. कसं आहे ते? हे असं विरुद्ध आहे इथं. म्हणून लोकांना परमार्थ आवडत नाही असं नाही, त्याला बी आवडत हे. पण मग हे करायचं तर तिकडं येड्यात निघावं लागत. आणि तिकडं यायला शहाणं म्हणून घ्यायचे. काय म्हणून घ्यायचंय? हा, शहाणं म्हणून घ्यायचंय. समजा आता पहिल्यानं महाराजाचं ऐकलं चिंतन, ऐकलं ते. हा, माझ्या अगोदरपासून ऐकते. पण आता त्यावर चिंतन करणं झालं, व्यवहाराच्या जिम्मेदाऱ्या काय होत्या. आणि अकरा बाळ हे ते काय सांभाळायचं ना ते तवा. हा, मग तवा कुठं चिंतन करणं झालं का, ते सांभाळत होतं ना जिम्मेदारी झालं. तवा चिंतन ऐकलं. पण आता अभ्यास करायला वेळ कुठं तवा, हे सगळं धकीव नाही तवा. हा, झालं. मग आता मग झालं बाबा, ते पोरायला दिलं, आता मोकळे झाले. काय झाले आता? आता चिंतन करायला काय अडचण आहे का? नाही, आता चिंतन नाही अडचण. पण मग आता त्याचं इकून तिकून पाहा लागत. ते काय करावं लागत. मग 4 लोकात, आता हे जर 4 लोकात नाही बसले आणि ज्ञानेश्वरी वाचून चिंतनच करू लागले, कोणी आनंद नाही बोलू लागले, ते म्हणते ना येडे झाले काय सरपंच. येड्यात निघावं लागत. काय निघावं लागत? आता जरी काम नसलं तरी शहाणपणा सांभाळणं ना, पहिल्यानं संसार सांभाळणं. काय सांभाळणं? आणि आता 4 लोक येतला शहाणपणा सांभाळणं. आता तसं लय जवळच्या माणसं असल्यामुळे बोलतो डायरेक्ट आपण वाईट वाटत. आता उदाहरण येतं सापड्यावर दृष्टांत कशाला लांबचा घेता. चला, आपण बी तसेच. कसे येतात सगळे? एकटेच आहे असे नाही, सगळे आपण तसेच आहोत बाबा हो. आपल्याला या संसार बंधनातून काय करायचंय? पार पडायचंय. म्हणून परमार्थ करीत असताना संसाराला, अरे संसाराला कायमच संपवण्याकरता परमार्थ आहे. कशा करता आहे? हा, कारण तो अंतःकरणातून त्याचं अस्तित्व संपवायचं आपल्याला. काय करायचं आपल्याला? अस्तित्व संपवायचंय.
आणि मग अस्तित्व जर आपल्याला संपवायचंय, म्हणजे आपल्याला एकटं व्हायचं, अद्वैत चिंतन करायचं, मग ज्याला अस्तित्व कायमचं संपवायचंय त्याला थोडाफार दूर करणंच आहे का नाही. आणि अरे माणसानं स्वतःला शहाणं म्हणून घ्यावं, कारण संताकून कोणाकून, शहाण्यानं शहाणा म्हणलेला शहाणपणा असतो. किमान शहाण्याकून मूर्ख तरी म्हणून घेतलं पाहिजे. काय काय शहाणं म्हणून घ्यायला लय अधिकार लागतो, पण किमान काय म्हणून घेतलं पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो, आणि मूर्ख आपण शहाणं म्हणून घ्या जाऊ नये. काय म्हणून घ्या जाऊ नये. आता शहाण्याकून मूर्ख म्हणून घेण्यात आपलं कल्याण आहे. काय आहे. हा, आता आपल्याला शहाणे माणसं आता प्रवचनात आल्यावरच तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात, अरे तुम्ही मूर्ख आहे. परमात्मा असून देहाला मी म्हणायला, ब्रह्मा असून 184ला फिरायली, मूर्खच का नाही तुम्ही. म्हणजे शहाण्यानं आपल्याला काय म्हणलं आता, हे कधी प्रवचनात आल्यावर. कधी आल्यावर, बरं आहे का नाही प्रवचनात ना. कारण तुकाराम महाराज आपल्याला किमान, आणि हे जर आपण आपल्याला ब्रह्म जर म्हणू लागलो, समजू लागलो, तर म्हणते ना शहाणे झाले. कसे झाले. हा, शहाणे झाले. मग आता आणि घरी राहिल्या लोक आपल्याला काय म्हणतात, शहाणे. मग तिकडं शहाणं म्हणून शहाणे म्हणते, पण तिकडून शहाणं म्हणून घेण्यापेक्षा आपलं तुकाराम महाराजाकडून मूर्ख म्हणून घेतलेलं बरं. चला जाऊ द्या, आपला विषय एवढा चालला होता बाबा की ही पुढं दुःख भोगण्याची काय येणार आहे, पाळी येणार आहे. आणि एवढं मोठं काय आहे, दुःख आहे. मला सांगतो की हे दुःखाची जाणीव कोणाला होती, तुकाराम महाराजाला होती. त्यांनी मागचा पुढचा विचार केला की दुरून आलो मी गा, दुःख झाले दारून या वया येथवरी होते हेची कारण. म्हणून कुठून आलो मी, दुरून आलो. मग एवढं मोठं काय आहे, दुःख आहे. केवढं दुःख आहे त्याचा जर आपण थोडाफार विचार करू लागलो ना, मला सांगतो अरे ह्या देहात, इतर देहात तर सगळं पारतंत्र्य असतं. काय असतं, आणि त्या देहात गेल्यावर किती दुःख भोगावं लागणार आहे. मला सांगतो, मी तिकडे शेतात जातो यदलापूरला, तिथे एक शेड आहे. त्या शेड मध्ये एक गाय होती, कारवड आहे. तिला रोग झाला, ते फोडायचा रोग. कशाचा रोग झाला, अशी ताजी गाय एकदम वाळून गेली. त्या फोडायच्या रोगानं वाळून गेली. त्या पायाला पण फोडायची जखम झाली. आणि त्या जखम शेड मध्ये ते जे उंदर होते बाजूला, त्या उंदरानं ती जखम तोडून एवढी जखम केली. काय जखम केली, ती रक्त आलेली जखम, अंगावर सगळे फोड. मी तिथून जाई तर डोळे झाकून जाई पुढं, की इतकं दुःख की आपल्याला पाहत सुद्धा नाही. काय होत नाही ते, मग आपल्याला पाहत नाही एवढं दुःख, तर तिला भोगता नाही कसं होत. पण काय नाही, आता विलाज नाही, मालच निष्काळजी. काय करता येतं तिला आता, काय इतकं काय भोगावं लागत दुःख. इतकं दुःख आपण अनेक जन्मात काय करून आलेलो, भोगून आलेलो इथं. पण त्याचं काय नाही आपल्याला स्मरण नाही. पण किमान ध्यानात तर घेता येतं बाकीच्या पाहून. आपण तिकडूनच आलो, आणि जर आता मुक्त नाही झालो तर असं अनेक जन्म आपल्याला काय भोगावं लागेल. असं दुःख जर 184 डोळ्यासमोर ठेवलं तर ताट वाढून घेतलेलं असलं तरी जेवत असताना भीती वाटेल का नाही. बंगल्यात राहत असले तरी बंगल्यात राहत असताना भीती वाटेल का नाही. आणि नुसतं रोगाचं दुःख नाही तर उद्या काळ येईल, गळची बी दाबणारे. काय येणारे, हा, म्हणून कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पुरे. एवढं काय भोगावं लागल,
दुःख भोगावं लागल. म्हणून बाबा हो, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. म्हणून सावध होऊन देवाचं काय करा, भजन करा, चिंतन करा. आणि नुसतं ऐकूच नका, तर त्याचं मन निधिध्यासन करा आणि आपली ब्रह्मस्वरूपता ध्यानात घ्या. आपण जीव झालो का नाही? काय झालो? जीव झालो. म्हणजे इतकं दुःख भोगायला होता. म्हणून आपला, आणि मग आपण अस्तित्वानं कोण आहोत? ब्रह्म. आणि ब्रह्मच इतकं असून आपण काय भोगायलो? इतकं दुःख भोगायलो. म्हणजे लाज वाटण्यासारखं बी एक. कसं एक प्रकारचं, अरे एवढा मोठा श्रीमंत माणूस, गावातला सगळ्यांना मानलेला, आणि पिऊन निशा चढीन बेंदाडात लोळायला. काय लोळायला? हा, आणि बेंदाडात लोळायला. माशा काय तोंडावर बसल्याता, हा वकलाय काय. गावातला मानलेला माणूस, श्रीमंत माणूस, लाज वाटण्यास फजितीच आहेच आहे ती, पण किमान लाज वाटण्यासारखं मी का नाही ते. पण आता त्यानं घेतलेलीच असल्यामुळं त्याला फजिती बी वाटत नाही, लाज बी वाटत नाही. ते म्हणतो काय समजलं मला तुम्ही? आपण समजून सांगायला जाऊ त्याला. कळत का तुम्हाला? काही लय शहाणे झालं का तुम्ही? आम्हाला का माहित नाही काय? बोलतो का नाही? तर सांगणाऱ्यालाच. कोणाला? हा, आता सांगणारा वाटतं का करावं बा, आता याची फजिती त्यालाच लाज वाटते. आपल्या जवळचा माणूस असेल त्या लोकात कमीत कमी बाजूला किमान लोकांनी म्हणणं तुमचा सोबतीनं असा कसा. हा, मग त्याची निशा उतरतो, हे करत माणूस किमान. मग आता चढ ढिलीची का नाही त्याला? तसं बाबा इतकी फजिती बी आपली. आणि इकडं ब्रह्म असून इतकं दुःख व्हायला बेसरमपणा बी एक नाही ते, तरी बी आपल्याला त्याची लाज बी वाटत नाही, दुःख बी नाही. म्हणजे चढढिलीची का नाही? चढढिलीची. कशाची चढढिली? या अज्ञानाची चढढिली, अविद्येची चढढिली. म्हणून ही अविद्येची चढलेली उतरली पाहिजे. काय झाली पाहिजे आता ही? हा, आणि उतरण्याचा उपाय काय आहे? अमृत अनुभव. हे अमृत अनुभव कशा करता लावला आपण? ते ज्ञानेश्वर महाराजांनी तिकडं देवाचं आणि देवीचं वर्णन केलं, ते सांगण्यासाठी नाही. ते मोठे माणसं आहेत त्यानं त्याचं वर्णन केलं, त्यानं त्याचा आनंद भोगला. पण त्या निमित्तानं आपल्याला आपलं लक्ष 84चं दुःख निवृत्त करायचंय. त्याच्यातून आपल्याला काही घेता येतं का पाहू आपण. आपलं कल्याण करण्यासारखं आहे का त्याच्यामध्ये? काही त्याचा आपण काय करू? चिंतन करू. चला जाऊ द्या. म्हणून आपला विषय चालला बाबा की आपण जीव झालो ते कशामुळे झालो? अज्ञानामुळे झालो. अज्ञानामुळे झालो म्हणजेच आपण ह्या उपाधीचे धर्म आपल्यावर घेतले. मग आपण म्हणजे आपण शब्दाचा अर्थ कोण आहोत? चैतन्य. कोण आहोत आपण? चैतन्य आहोत, म्हणजे जाणणारे. कसे आहोत आपण आता? जाणणारे. आणि आता आपण स्वतःला जाणणारे बी समजतो, दिसणारे बी समजतो. जाणणारे समजतो, करता भोगता बी समजतो. म्हणजे आपलं अंतकरण काय झालं? विशेषण. म्हणजे हे आपलं अंतकरण म्हणजे आपली जी अविद्या उपाधी आहे ना, ही बेईमानी काय. आणि ती ईश्वराची माया उपाधी आहे ना, ती इमानदार आहे. कशी आहे ती? कारण तिनं आपले धर्म ईश्वरावर टाकले नाही, आणि अंतकरणानं काय केलं? आपले धर्म कोणावर टाकले? आपल्यावर टाकले. तिचे धर्म आपल्यावर टाकले ना, म्हणजे बेईमानच का नाही? हा, मग आता ही बेईमान हे. मग आता हिला काय करायचंय? हिला नीट करायचं. आपण काय करायचंय? मग आता ही नीट कोणाच्या संगतीत होईल? संतांच्या संगतीत होईल.
म्हणून आपल्याला आता शहाणं व्हायचं. काय व्हायचंय? कारण आपल्याला ईश्वरानं काय दिला? मनुष्य देह दिला. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला. चला, म्हणून आपल्याला बुद्धी आहे. बुद्धीनं काय करता येतो? विचार करता येतो. मी म्हणलं की जाणणारा, जाणणारा म्हणलं की दिसणारा नाही, म्हणजे मी शरीर नाही. आणि थोडा विचार केला तर कळत आहे, जास्त काही नाही लागत त्याला. हा, कारण थोडा विचार केला तर इथलं चैतन्य शरीर नाही. कारण शरीर म्हणलं तर हाडामासाचं आहे. शरीर म्हणलं तर पंचभूताचं आहे. कशाचं आहे ते? पंचभूताचं. कारण कशाचं बनलं हे? पंचभूताचं. आणि पंचभूताचं बनलं म्हणल्यावर पंचभूताचं कार्य आहे का नाही? आणि पंचभूताचं कार्य म्हणल्यावर जडच आहे का नाही? मग आता याच्यातला स्थूल देह बी पंचभूताचा, सूक्ष्म देह बी पंचभूताचा. पंचभूताचा गोंधळण केला एके ठाई मेळ. मग आता हे शरीर कशाचं आहे? पंचभूताचं. आणि आपण पंचभूताचे का पंचभूताहून वेगळे? पंचभूताहून वेगळे. कारण आपण पंचभूताचे असतो तर आपल्याला कळालं नसतं. काय नसतं? हा, मग आपल्याला कळत आहे ना, आणि पंचभूताला कळत नाही. म्हणजे आपण पंचभूताचे कार्य नाही. पंचभूताचे जर कार्य असतं तर कारण जर जड आहे तर कार्य बी जड. म्हणून आपण जड का चैतन्य? म्हणजे आपल्याला कळत आहे ना, हे आपल्याला कळत आहे ना, म्हणजे आपण चैतन्य आहोत. म्हणजे आपण पंचभूताचे नाही. आणि शरीर कशाचं आहे? पंचभूताचं आहे. म्हणल्यावर आपण शरीर नाही. म्हणजे शरीरान कसे येतं? आपण वेगळे. मग आपण शरीराहून वेगळे. मग आता आपण शरीराला जाणणारे शरीराहून कसे येतात? वेगळे. मग शरीराहून वेगळे म्हणल्यावर त्याच्या धर्माहून बी वेगळे. शरीराहून वेगळे म्हणल्यावर म्हातारे नाही, तरुण नाही, बालक नाही, जन्मणारे नाही, मरणारे नाही. झालं. आपण प्राणाहून बी वेगळे. कसे आहोत? मग प्राणाहून वेगळे म्हणल्यावर आपण क्रियावान बी नाही. कारण क्रिया कोणाच्या येतात? प्राणाच्या येतात. मग प्राणाहून आपण वेगळे म्हणल्यावर आपण क्रियावान नाही. शरीराहून वेगळे म्हणल्यावर आकारवान नाही. शरीराच्या धर्माहून वेगळे. प्राणाहून वेगळे म्हणल्यावर क्रियावान नाही. मनाहून वेगळे म्हणल्यावर सुखी दुःखी नाही, काम क्रोधी नाही, लोभ मोह दंभ अहंकार आपल्या ठिकाणी नाही. जन्म मरण देहान काय? क्षुधा पिपासा प्राण, शोक मोह मन में धर्म. तू तो पूर्ण ब्रह्म प्रमाण. जन्म मरण कोणाचं? देहाचं. ताण भूक कोणाची? प्राणाची. शोक मोह कोणाचे? मनाची. आणि आपण त्याला जाणणारे त्याच्याहून वेगळे. काय होतात? त्याच्याहून किंवा त्याच्याहून वेगळे. चला, मग आपण आता साक्षी झालो, द्रष्टा झालो. आता काय झालो? आता जरा शहाणे झालो. ही शरीर आपली काय आहे? उपाधी आहे. ते आपलं स्वरूपही नाही, ते आपलं विशेषण आहे नाही. ती आपली काय आहे? उपाधी. आणि आपण त्या उपाधीचे काय आहेत? आता द्रष्टा. म्हणून याला द्रष्टा. मग आता द्रष्टा झाले म्हणजे कसे झाले? आता झाले ना, वेगवेगळे झाले ना. आता त्याचे धर्म त्याचे ना, आपले धर्म आपले आता वेगवेगळे झाले. मग आता ही शरीर काय? आपली उपाधी. त्याला जाणणारे आपण त्याच्याहून वेगळे आहोत. आता ही उपाधी आणि आपण त्याला जाणणारे त्याचे साक्षी, द्रष्टा. पण आता उपाधी राहिली. काय राहिली? उपाधी म्हणलं की द्वैत आहेत. मग आता उपाधी म्हणल्यावर द्वैत आहे. मग आता आपण थोडं चिंतन करू. कारण आता हिशोबाला लागतो, आपण शहाणे झालो जरा. हा, मग आपण अजून चिंतन करू. जाणणारे आपण डोळ्याला घेऊन रूप, या कानाला घेऊन शब्द जाणारे. म्हणजे सध्या कोण्या देहात आहोत आपण? पण आता जेव्हा स्वप्न पाहत होतो, काय पाहत होतो? तेव्हा तुम्ही द्रष्टा होते का नाही तिथं? म्हणजे द्रष्टा होतेच का नाही? हे जाणणार तिथं होतच का नाही? म्हणजे आपण तिथं जाणणारे होत. तेव्हा काय जाणणार? या जगाला जाणणारे आपण जेव्हा स्वप्न जात होतो तेव्हा ह्या तुझा अरे
माणसाला औषध लागत असताना कडू लागत असत. ब्रह्मचार्याने घेतो. कसा घेतो? आनंदाने घेतो. कशामुळं? त्याचा गुण असा आहे ना. कसा आहे? मग गुणाचा आनंद असतो. कशाचा आनंद असतो त्याला? हा, चाललंय आणि आपलं रोजच आहे, पण याचा गुण लय मोठा आहे ना. आज होतं इतक्याच विचारानं, तसे विचारिता निरसले तरी प्रपंच सहजे, पण विचाराची किंमत कोणाला? माय बापा हो. ऐकणारा ती आलेच नाही विचार, याच्या कानावरच गेला नाही विचार, त्यानं विचाराचा वारच लागू गेला नाही. पण ज्याच्या कानावर गेला ते बी जतन करून ठेवणार. काय करून ठेवणार? त्याचा अर्थ जेव्हा ऐकत हे तेव्हा त्याला त्याच्या मोक्ष स्वरूपावर जात नाही, पण त्याचा आनंद होत नाही, म्हणून जतन करून ठेवित नाही ते ऐकणारे असले म्हणजे जतन करून ठेवला तर ऐकणारा, तर ऐकलं. नाही तर मग काय, नळी फुकिली सोनारे ढेकडून तिकडे, दुसऱ्या दिशाला जशाला तश्या. जरा जाऊ द्या भाऊ, असं करू नका. हा, काय चाललं आपलं चिंतन? हा, की स्वप्नात जेव्हा तुम्ही स्वप्न पाहत होते तेव्हा या डोळ्याला घेऊन का तिथल्या, या कानाला घेऊन का तिथल्या, तवा वासना होत्या त्या ह्या मनाला घेऊन का तिथल्या, तिथं पंढरपूरला जात होते तर हे प्राण घेऊन का तिथले, तिथं कपडे घातले होते तर ह्या शरीराला घेऊन का त्या. बघा अशी गंमत येते. मग तवा त्या शरीराला होते, पुढे होते त्या शरीराला घेऊन ते जग जाण, तवा त्याचे साक्षी, त्या उपाधी, ती उपाधी तवा चैतन्याला, कोणची? स्वप्नातलं शरीर. आता जाग झालो आपण, जाग झाल्यावर कोण्या देहात आलो? आता कोणत्या देहात? या देहात. म्हणजे ह्या डोळ्यानं रूप जाणायला, ह्या कानानं शब्द जाणायला, मग आता ह्या शरीरानं कपडे घातले आपण, ह्या मनानं वासना व्हायला, ह्या प्राणानं क्रिया करायला, झालं नाही तर आता ही उपाधी. मग आता ही उपाधी तवा ती उपाधी. मग आता ती उपाधी, ह्या उपाधीत आता तुम्ही जाणायले ना, ती उपाधी कुठे सोडून दिली? ती उपाधी कुठे सोडून दिली? ते म्हणे महाराज ती भास होती. काय होती? का ते एकूण मुर्दा पडाय त्या शरीराचा, त्या इंद्रियाचा? नाही. मग जागा झाल्यावर आपण काय म्हणलं? ती काय होती? भास होती उपाधी. हा, ती भास होती. तिला कोण भास म्हणायला? ती मला आता राहिली नाही म्हणून. काय म्हणून? का मेली म्हणून? ते शरीर जर मेलं असतं तर मुर्दा राहिला आता पडलेला, मग ते मेलं का? नाही. राहिलं का आता? जिवंत आहे का आता? नाही. म्हणजे मेलं बी नाही, जिवंत बी नाही, म्हणजे त्याचा अत्यंत अभाव झाला. काय झाला? मग आता स्वप्नाचा काय अनुभव यायला? अत्यंत अभाव झालं. म्हणून त्याला काय ठरवलं तुम्ही? भास ठरवलं. तसं बाबा हे जग अनुभवाला आलं. मग हे जग अनुभवाला आलं तर हे स्वप्न पाहत असताना होतं का? ही उपाधी होती का? नव्हती. मग ही तेव्हा ती उपाधी होती, तेव्हा ही कुठं सोडून दिली? ती कुठं सोडून दिली? ती जेव्हा स्वप्न पाहत होते तेव्हा हे शरीर कुठं होतं तुमचं? इकडे घरात होतं का नाही? घरात होतं का नाही इकडं? आपण म्हणलो घरात होता, तर तुम्ही घरातच होते तेव्हा जाणणारीच्या कमी, तेव्हा काऊन नाही हे कळालं? म्हणजे आम्हाला काय लागली होती आणि झोप लागली होती, तर मग स्वप्न कसं जाणलं? म्हणजे काय लागली नव्हती? झोप लागली नव्हती. मग झोप लागली नव्हती, जागा तर होता, आणि ही उपाधी अनुभवाला येत होती का? नव्हती. त्याचा अर्थ ही
नव्हती. मग तवा हे शरीर नव्हतं ना, मग तवा हे जर नव्हतं तर आताच नाही. तसं ते तवा अनुभवाला येतच होत ना, आता नाही ना. आता नाही म्हणून आपण काय ठरवलं, तवाच नव्हतं. तसं हे स्वप्न पाहत असताना नव्हतं ना, मग हे आताच नाही, म्हणजे हे शरीर आताच नाही. आणि मग शरीर जर आता नाही तेव्हा ते नव्हतं, तेव्हा ते डोळे होते का नव्हते? स्वप्नात ते डोळे होते का नव्हते? अस्तित्वानं होते का? म्हणजे नव्हतेच ना आता. आणि मग ते डोळेच नव्हते तर रूप कशाने जाणीत होते तुम्ही? रूप जाणीत होते का नाही तुम्ही? मग कशाने जाणीत होते? डोळ्यात जाणीत होते का नाही? मग डोळे होते का? डोळेच नव्हते. मग डोळेच नव्हते तर रूप बी जाणीत नव्हते. म्हणजे जाणल्याचा अनुभव आला पण सिद्ध होईना. काय होईना? हा, म्हणजे तुम्ही तिथं उपाधी तर नव्हतेच, पण उपाधीचे द्रष्टा बी नव्हते. काय नव्हते? हा, ते द्रष्टा नव्हते. हा, कारण द्रष्टा असायला ती उपाधी लागती तेव्हा द्रष्टा होता. ती उपाधीच नव्हती, भास होता तो. ती उपाधी नव्हती तर मग आपण द्रष्टा नव्हतो. मग ती उपाधी नव्हती. हा, आणि अनुभवाला तर आली तर मग आपलाच भास होता. ते काय होता? म्हणून स्वप्नातलं शरीर आपली उपाधी आहे का आपला भास येतो? भास. भास म्हणलं कोणाचा तरी म्हणावं लागेल का नाही? मग त्याचे अधिष्ठान कोण? आपण. मग स्वप्नातलं शरीर आपला काय? भास. आणि आपण त्याचे कोण? अधिष्ठान का द्रष्टा? द्रष्टा नाही, आता अधिष्ठान. आणि अधिष्ठान म्हणल्यावर ब्रह्म, आणि ब्रह्म म्हणल्यावर जाणणेपणा नाही, म्हणजे द्रष्टा बी नाही आता. बरी आहे का नाही तशी उपाधी? आता बरं ते भास काय वेगळं आपला. चला, तसं आता हे शरीर आलं, इथं आलं, हे जाणणार आता. मग आता हे शरीर पण हे बी भास आहे का नाही आता? मग हे आपली उपाधी आहे का? नाही. मग आता बी डोळे नाही. काय नाहीत? अस्तित्वानं डोळे नाही, कान नाही, शरीर नाही, प्राण नाही, मन. होती का हिंमत म्हणायची? अनुभवाला येऊ द्या बाबा, अस्तित्वानं नाही. कशानं नाही ते? हा, अस्तित्वानं नाही तर डोळेच नाही तर मग कशानं रूप जाणणार तुम्ही आता? कशानं शब्द जाणणार? कशानं क्रिया करणार? म्हणजे तुम्ही जाणणारे पण नाही, म्हणजे तुम्ही नाही असं नाही, पण जाणणेपणा नाही, म्हणजे द्रष्टा नाही. मग आपण नाही का? आहे. मग केवळ चैतन्य ब्रह्म. कोण आहोत आपण? ब्रह्म. मग आपण आहोत ब्रह्म. आणि हे अनुभवाला आलेला आता उपाधी म्हणून हे आपला भास आहे. आता काय आहे? म्हणून शरीर आपला काय? भास. इंद्रिय भास, प्राण भास, आणि आपण त्याचे अधिष्ठान. आपण आहोत अधिष्ठान. शरीर आहे आपला भास. म्हणून आता ते आपली उपाधी नाही, आपण त्याची उपाधी नाही, म्हणून निरुपाधिके. काय काय? कोण निरुपाधिके? आता आपणच निरुपाधिके. ही देवी, हे शरीर, इंद्रिय, प्राण, मन, ही काय? ही देवी असं म्हणा आता. आणि ह्याच्यातला जाणणारा चैतन्य म्हणजे कोण? आपण आता देव. हा, मग आपण जाणणारे चैतन्य देव, आणि ही काय आपली उपाधी. पण हे उपाधी बी नाही, हे दोन्ही बी निरुपाधी. कसे आहेत आता? हा, कारण ही उपाधी आपला भास आहे आणि आपण त्याचे अधिष्ठान आहोत, म्हणजे आपण बी निरुपाधिक आहोत. म्हणून आपण बी निरुपाधिक ब्रह्म. कसे आहोत आता? हा, आणि आपण जर निरुपाधिक ब्रह्म आहे तर द्वैत नाही, प्रपंच नाही. असं महाराजांनी इथं ब्रह्म आणि माया या उपाधीचं चिंतन केलं. त्याच आपण चिंतन करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. फिरून घ्या. हा महाराज, बंद करू का? श्री अनंता मधुसूदना